आमच्याशी बेमानी करायची नाही सरकारने अजिबात. आमच्या मागण्या मान्य करायच्या नसता सामूहिक उपोषण होणार. परत मराठ्यांच्या मनगट लावायच्या भानगडीत पडायचं नाही. परत मराठ्यांना छेडायच्या भानगडीत पडायचं नाही. मराठ्यांवर दहशत निर्माण करून गुंडगिरी फंडगिरी दहशत फेशत इथं मराठ्यापुढं टिकत नसते. कारण अर्धे गावं आमची आहेत राज्यात. ते सगळ्या पक्षात समाज मोठा असल्यामुळे सगळ्या पक्षात समाज जातीच्या अस्मितेसाठी लेकराच्या अस्मितेसाठी पुन्हा मराठा येणार एका जागेवर उभारणार. पुन्हा सामूहिक आमरण उपोषण होणार. पाटील, हा बंधनमुक्त केलेला समाज भाजपकडे वळलाय असं नाही वाटत तुम्हाला? आता आम्हीच सांगितलं ना, काय तुम्हाला जे करायचं ते करा. ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. मग आता मी बांधून ठेवायचं विरोधात होतं. हे बघा, समाजाला काय सांगितलं मी, की तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. तुमच्या अडीअडचणीत सहकार्य करणारा त्याला करा. तुमच्या मागण्याबाबत मांडणारा असणारा त्याला करा. समाजाने केलं. समाजात दारात जायचं नव्हतं. तुम्हाला वाटतं काय एके देवदर्शन काय म्हणतात ना त्याला, हा म्हातारा होत असतो का? तुम्हाला आता गप बसले मराठ्यांचं मतदान घेऊस तर गप बसले. तुम्हाला वाटतं का मराठ्यांचं मतदान घेऊस तरच गप बसा, गोड गोड बोला? ते मराठी ना खाऊन दुळून काढतील तुम्हाला. तुम्ही जर तसा डाव करताल की काहीच बोलायचं निवडणुकीच्या काळात, गप राहायचं, मराठ्यांचं मतदान एकदा घ्यायचं, सत्तेवर बसायचं, हे जर काही डाव असेल ना खुरदुळून घेते मराठी तुम्हाला. तसंच केलं का सत्तेत येण्यासाठी? मराठे म्हणायला दिल्लीपाशी सुद्धा टेन्शन येतं. हे कोणी दले भांडुगळ बाकीचे टेन्शन येतं टेन्शन. मराठे नीट रस्त्यावर आणणार पुन्हा. माज मस्ती जर आली ना, गोड बोलून मराठ्यांचं मतदान घेतलं असत, माज मस्ती जर आली ना, मराठ्यांची बेमानी केली ना, गुडघ्यावर टेकीते नाही मराठी, पुन्हा मरण उपोषण सुरू होणार. बेमानी जर केली तर सामूहिक होणार. ते बी सरकार फरकार काही नाही मराठ्या पुढं. आणि तसले कोणी भानगडीत पडायचं नाही. निवडून आले का सत्तेत आले काय मराठ्याला त्रास द्यायचा कोणी काम करायचं नाही. मराठ्यांनाही सांगतो, अजिबात कोणाला दबायचं काय कारण नाही. कोणाच्या वाटा जायचं नाही, कोणाला पाया लावायचा नाही. मी तुमच्यासाठी तुम्ही माझ्यासाठी बघू कोण काय करता येईल. गोड बोलून समाजाचं मतदान घेतलं का असं तुम्हाला वाटतं का? गोड मराठ्याने बी बोलून केलं असं. मराठी काय स्विच आहे काय? मग त्यांचं गोड बोलणं कामच असतं. मग मराठी काही स्विच नाही तेवढी. त्यांना अडीअडचणीत सहकार्य करणारा, त्यांच्या मागण्याबाबत मान्य करणारा, हे समाजाला सांगितलं. पण मी समाज बंधनमुक्त केला होता. कुंकडं करा याचा अर्थ असा नाही की मग इकडंच का केलं तिकडंच का केलं असं नाही म्हणू शकत. म्हणजे समाज बंधनमुक्त करायचा. एकूण समाजाला मायबाप मानायचं, एकूण पोराची भूमिका निभवायची, आणि मूर्खासारखं त्यांना कोणाच्या दावणीला बांधायचं मी. हे कोणची पद्धत आहे? मग मैबी मग मोकळा सोडला समाज सोडला. आंदोलनाला पुन्हा एकत्र येणार राज्यात. पुन्हा तुमच्या पाठीशी उभे राहतील तेवढ्याच प्रमाणात आंदोलन. आणि तुम्हाला कवा दिसली पाठीमागं नसले? कवा दिसली? उद्या हाक मारली की मराठी लगेच. नाद नाही करायचा. ती काय ते मोगम आहे काय सोशल मीडियावर लय पुरता फॅक्टर, आमचा फॅक्टर. तर फॅक्टरला 3 नाही आले, सगळे एक नाही आलं. प्रचार करतो एकाचा निवडून आले, एक गप्पा ठोकेत उगाच. सोशल मीडियावरचं काम नाही इथं मराठीचं, ग्राउंड लेवलवर आहे. उगा बसते विश्लेषक तिथं. हाके म्हणतात की ओबीसीचा अंडरकरंट होतं म्हणून. त्यांना नाही बोलत आम्ही. विचारित नाही गिनीत नाही ते. आम्ही त्यांना विरोधक मानलेलं. मी पहिल्यावरून काय सांगितलं, आपण यांना विरोधक मानलेलं नाही. मानलेलं नाही, कारण आम्ही कोणाचं नाव थुकत नाही. आता काही थुकीचा आता सवय त्याला काय करू आम्ही. पण आपण कधीही धनगर समाजाच्या एकाही नेत्याला विरोधक मानलेलं नाही. हे मी 15 महिन्यापासून म्हणतो, आज नाही 15 महिन्यापासून म्हणतो. गोरगरिबांना तर ओबीसींना तर नाहीच. त्यांना तर काय एकाही शब्दानं दुखवलं नाही. त्यामुळं कोणी काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं ज्याने त्याने ठरवायचं. पण आम्ही आणखीन त्यांना विरोधक मानलेलं नाही. मानल्यावर बघू. भुजबळांच्या विरोधात एकदा बैठक घेतली, काय बैठक घेतली त्याला कळणार पटायला काही. मी 2 सभा घेतल्या असतं तर उत्ताना पाताना झालं असतं. मग मी सांगितलं, मला महाराष्ट्रात मी 3 तारखेला सांगितलं वाटत, 4 तारखेला सकाळी पण सांगितलं मी की मी राज्यात कुठं जाणार. समाला जे करायचं ते करा. गेलो का राज्यात कुठं? अहो तिथं ते पोरगा आंदोलनातलं आहे ते सचिनभाई, त्यांच्या आधी एक्सपायर झाल्या होत्या. मी त्यांचं सांत्वन भेटीला गेलो. मग आता जाता येताना गाव आहेत ना का, गाव उठलून तिकडे समुद्रात व्हायचे होते की नेऊन. गाव थांबणारच ना, प्रेम करतात आमच्यावरती लोक तेवढी.
मग तिकडून गेलो, ते म्हणले तिकडून दर्शन घेऊन आपण इकडून बाहेर निघू, हवी इकडून जवळ आहे, म्हणजे समृद्धी महामार्ग जवळ आहे. ठीक आहे, आता म्हणलं मला माहित नाही, चला तिकडून. मग गावातले लोक भेटणारच ना. आता ती गर्दी इतकी व्हायला लागली की 2-2 घंटे माझी गाडी निघत नाही. आता तुमचे 12 घंटे झाले तरी गर्दी होत नाही, त्याला मी काय करू? मी त्याला काय करू शकत नाही. मी माझ्या लोकांना भेटणारच ना. माझे लोक माया करतात, कारण त्यांच्या लेकरांसाठी मी लढतोय. मी त्याच्यासाठी लढतोय. हा, मी कुठं सभा घेतल्या का राज्यात? नाही. ठीक आहे, तुम्हाला आता माझं मस्ती आली असली, उद्या आणखीन दिवस उगणारच, बघू. मग मराठी काय असते पुन्हा दाखवू, काय त्याला. ज्या सरकारविरोधात 14 महिने आंदोलन केलं, त्या सरकार पुन्हा स्थापन होतं, पुन्हा हेच आंदोलन सुरू होणार आहे. आंदोलन मी तर मागच सांगितलं होतं तुम्हाला. तेव्हा आता काय हे मशीन बी आलं नसं मतदानाचं, त्याच्या आधीच सांगितलं होतं मी, सरकार कोणाचं आलं तरी चॅलेंज म्हणून आम्ही त्याच्या पुढे बसणार आहे. कारण आम्ही सामूहिक आमरण उपोषण करणार. आम्ही तयार आहेत. आता काय जे आले त्याचं अभिनंदन करणं एक संस्कार आहेत मराठ्यांवरती, त्यांचं अभिनंदन केलं, पाडणाराचं बी केलं, पाडणाऱ्यांचं बी, तुमचं बी अभिनंदन बा पाडणाराचं बी, कारण तुम्ही लढात. पण पाडणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा आणि निवडून येणाऱ्यांनी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या मराठ्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे. अडीअडचणीच्या काळात त्याच्या मदतीला जा, बेमान होऊ नका. हां, तुम्ही म्हणता मी पोड, आता मला काय करायचं, म्हणजे ते राजकारण्यासारखं ते निर्बुद्धीसारखं वागू नका. त्यांनी विश्वास ठेवून काम केलेलं असतं. तुम्ही पडलेला असलात तरी मदतीला जा, निवडून आलेले असले तरी मदतीला जात जा. नाही तर निवडून येणारा म्हणून मग काय आता 5 वर्ष टेन्शन नाही, आणि पडणाऱ्याने म्हणून आता मला 5 वर्षांनीच निवडून यायचं, पुन्हा काय दारात जाऊ असल्याने तुम्हाला मग पुढच्या वेळेस मराठी जवळ सुद्धा करणार नाही. हां, तुम्ही आता ते 5वा पडणाराने बी आणि निवडून येणाऱ्याने बी 5वा. हां, माझ्या मराठ्यांच्या मदतीला जा, बेमान होऊ नका. कारण मराठ्यात ताकद आहे स्वतःचं संरक्षण करण्याचं आणि जातीचं पण संरक्षण करण्याची. कारण पुढच्या वेळेस बेकार होऊन, कारण आज जर तुम्ही काही गप्पा ठोकीत असला सोशल मीडियावर, उद्याचा दिवस पुन्हा उगणार आहे. त्यासाठी माझाच मस्तीत यायचा नाही. पण सरकार बदललं असतं तर काही आरक्षणाच्या बाबतीत विचार झाला असता असं वाटतं? अरे बदललं काय नाही बदललं काय, मराठ्याला लढावंच लागत आहे, संघर्ष करावंच लागतात. आम्हाला आमचं जाणंच होतं, मग त्यासाठी ताणत नको कोणाचा. आणि आमचं हुकलं नव्हतं सगळीकडं, मेळत पांगला आमचा, नाही तर मग काय गरज होती आम्हाला काय हे गोष्टी करायच्या. पण ते आता एका जातीवरती नव्हतं मी जात संकटात आणू शकत. मायबाप म्हणायचं एवढ्या मोठ्या समाजाला मूर्खासारखं वागायचं मी पोरग म्हणून, उमेदवार उभा करायचे, सगळे पडले असते, त्रास झाला असता. एका जातीवरती शक्य नाही राज्यात, हे शक्य गोष्टी नाही आहेत. तेवढं अकल, तेवढं ज्ञान मला आहे. हां, मी माझ्या ज्ञानाप्रमाणे माझ्या समाजाबरोबर काम करतोय, त्याच्यामुळे माझ्या समाजाला पटतंय. आपलं पोरग आता समाजाला खूप पटलं असणार आहे. आपलंच पोरग योग्य निर्णय येत आहे, समाज संकटात येऊ देत नाही, आणि मी समाजाला संकटात सोडून कसं काय जायचं कुठं. त्यामुळे एका जातीवरती शक्य नव्हतं, आम्ही उभा नाही राहिलो, मराठा बंधनमुक्त केला. पाटील, आपल्या मतदारसंघामध्ये राजेश टोपे पडले, प्रत्यक्षपणे काही चर्चा असते की तुमच्या आंदोलनाचा प्रभाव कुठंतरी विरोधकांच्या पत्त्यावर पडला. नाही, विरोधकाचं पत्थर पडलं, विरोधकाचंच मतदान मोजिलं नाही. ज्याला व्हायला पाहिजे होतं खरं त्याचंच मोजिलंच नसं. काय पत्थर ते हरजीत असते हो, सगळ्या दुनियात असते ती, त्याचं काय एवढं. सगळं राज्यात झालंय, किती जण पडले, मागाही पडली, असं काय असतं त्या पडापडी चालू असते. शेवटी मराठ्यांनी जनतेने ठरवलं, त्यात कोणाला काही करता. हां, लाटपाट म्हणायचं असेल तर मला काही लाटपाट तर लाटपाट, मग ते त्यांचे पत्थर पडायला पाहिजे. त्यांचा तर पत्ताच दिसला नाही. काय तर काय